हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तर आज होती पौर्णिमा आणि पौर्णिमेला मी छान अशी गोपद्मांची सेवा करून घेतली. 33 गोपद्मांची सेवा. अधिक मासामध्ये आलेली जी पौर्णिमा असते ती खूप प्रभावशाली असते. त्या दिवशी तुम्ही खूप असे कर्म करू शकता, सत्कर्म किंवा दान धर्म तुम्ही करू शकतात. तर मला अशी 33 गोपद्मांची सेवा करायची होती. जर तुमच्याजवळ असा साचा अवेलेबल असेल तर तुम्ही साच्यानेही ही सेवा करू शकता. त्यासाठी फक्त साचा अवेलेबल असतो आणि जी पांढरी रांगोळी असते त्याने तुम्ही ही गोपद्म काढून घेऊ शकता. त्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला गोपद्माचे चिन्ह काढता येतात. किंवा तुम्हाला हाताने टाकायचे असेल तरी तुम्ही हातानेही हे रांगोळी टाकू शकतात. तर गोपद्माची सेवा ही अधिक महिन्यामध्ये करायची असते, कारण की विष्णुप्रिय सेवा आहे म्हणून तुम्ही अधिक मासामध्ये ही आवर्जून करा. पण आज मला पिठाने रांगोळी काढायची होती, म्हणजे गोपद्माची सेवा ही पिठाने करायची होती. तर त्यासाठी मी आधी छान फरशी पुसून घेतली गोमूत्र टाकून. नंतर त्यावरती तुम्ही लाल कपडा हातरू शकतो आणि त्यावरती मग तुम्ही हळदी कुंकू वाहून छान पिठाने आपण रांगोळी काढून घेऊया. आपल्याला गव्हाचं पीठ किंवा तुमच्याजवळ तांदूळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही वापरू शकतात. गव्हाणे यासाठी की ही पारंपरिक पद्धत आहे. आधीच्या काळी लोक गव्हाच्या पिठानेच रांगोळी काढायचे, कारण की त्यामार्फत म्हणजे जी रांगोळी आपण काढायचो, जे चिन्ह आपण काढायचो ते सूक्ष्म कीटक, जीव, मुंग्या वगैरे जे असायचे ते खायचे, म्हणजे हे पीठ खायचे, जेणेकरून सूक्ष्मजीवांचेही भरणपोषण होईल, यामागचा असा हेतू होता. तर तुम्ही याच्यासाठी या लाल कपड्यावरती विष्णूंची मूर्तीही ठेवू शकतात किंवा वासराचीही मूर्ती तुम्ही ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने मी 33 पद्मचिन्ह काढून घेतले होते. खाली 7, 6, 5, 5, 4, 3, 2, 1 अशा पद्धतीने तुम्ही 33 गोपद्मचिन्हही काढून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपली गोपद्मांची चिन्हांची रांगोळी काढली गेली होती. त्याला धूप, दीप वगैरे वाहून घ्यायचं आहे आणि आपण ही रांगोळी काढण्याच्या वेळी विष्णू सहस्रनाम किंवा ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः असं तुम्ही म्हणू शकतात. तर अशा पद्धतीने मी आज 33 गोपद्मांची सेवा केली. मी खास करून पौर्णिमेला किंवा अमावस्येला हा तांदूळही बदलत असते, जो कलशाखाली आपण ठेवतो किंवा कासवाच्या खाली किंवा जे पिवळ्या कवड्या असतात त्याच्याखाली आपण जो तांदूळ ठेवतो तो आपण पौर्णिमेला खास करून बदलून घ्यायचा. त्यासाठी दुसरा स्वच्छ तांदूळ घ्यायचा. नंतर मग त्याला आपण मस्त हळद कुंकू वगैरे वाहून त्यामध्ये आपण कलश स्थापना करू शकतो. जर तुमचा तांदूळ खूपच खराब होत असेल तर तुम्ही मध्यंतरी शुक्रवारी किंवा गुरुवारीही तुम्ही तो तांदूळ बदलून घेऊ शकतात. मी आज छान कलशाचेही पाणी निर्माल्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. तर आज पौर्णिमा असल्याकारणाने मी कलशामधलं पाणीही बदललं आणि पानंही बदलले. आज मला श्रीफळही बदलायचं होतं, म्हणून श्रीफळाला आणून मी आधी 1 तास पाण्यामध्ये भिजवलं. ज्यावेळेस तुम्हाला कलशातलं पाणी बदलायचं असेल त्यावेळेस तुम्ही श्रीफळ हे आवर्जून पाण्यामध्ये बुडवून ठेवा, जेणेकरून जे आपलं श्रीफळ असेल ते छान ओलं असतं आणि ओलं असल्याकारणाने मधलं पाणी जे असतं तेही आपलं छान असतं. म्हणून तुम्ही पौर्णिमेला किंवा केव्हाही तुम्ही छान असं पाणी वगैरे जे असतं ते बदलून घ्यायचे आहे आणि जे पाणी, पानं, फुलं वगैरे असतात ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात किंवा घरातही शिंपडू शकतात. अशा पद्धतीने माझी आजची पूजा खूप छान झाली होती. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.